हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किट्टूज ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? मजेत? मी पण मस्त. तर आज आपण बनवणार आहे आलूचे पराठे. तर इथे मी 3 मोठे साईजचे बटाटे घेतलेले आहे. आता मी याला बॉईल करून घेते. वॉश केलेले आहे. तर आता मी आधीला बॉईल करून घेते. तर या साईडला मी बटाटे बॉईल करायला ठेवलेले आहे. आपल्याला 5-7 शिट्या करावं लागेल बटाटे बॉईल करायसाठी. तर या साईडला आता आपण पीठ मळून घेऊ. तर मी याच्यात अजवाईन घातलेलं आहे थोडंसं, आणि थोडंसं मीठ आणि थोडंसं ऑइल घालूया. थोडंसं ऑइल घातलेलं आहे. छान एकत्र मिक्स करून घेते आणि त्याचा घोडा तयार करून घेते मी. तर या साईडला डो भिजवून घेतलेला आहे, गोळा झालेला आहे. तर आता आपण याला 15-20 मिनिट. तर या साईडला मी मिरची आणि आलं आणि लसण घेतलं आहे थोडंसं. तर मिरची, आलं, लसण आणि थोडंसं मी जिरा घालून याला मिक्सरमध्ये वाटून घेते. तर या साईडला मी कढई तापवली आहे. थोडंसं तेल घालूया. तर या साईडला आपलं तेल तपलेलं आहे. यात आपण जो मिरची, लसण आणि आलाचा जो पेस्ट केलेला होता तो घालूया. तर बघू शकता या साईडला मसाला होत आहे आणि ते तर या साईडला बटाटे आपण बॉईल केलेले होते, त्याचं स्किन काढून आपण मॅश करून घेते आणि यालाही थोडंसं तेलात परतवून घेते. तर या साईडला आता आपण बटाटे घालूया, बॉईल केले, मॅश केलेले. हळदी पावडर घालू आणि चवीप्रमाणे मीठ, आमचूर पावडर, जिरा पावडर. तर आपण ॲज आलूचे पराठे करणार आहोत, आलूचे भरीचे पराठे करणार आहोत. तर यासाठी याला छान एकत्र मिक्स करून घेते. तर या साईडला याला थोडा वेळ आपण आणखी तेलात परतवून घेऊया. तर यात पराठ्याची स्टफिंग रेडी झालेली आहे. यात आपण कोथिंबीर घालू. चला स्टफिंग थंडी होईपर्यंत आपण वेट करूया. रेडी झालेली आहे आणि गोळा भिजवत आपण. तर असं बाऊ पेढा करायचा आणि असं करायचं आहे. तर यात आपण आता स्टफिंग करूया. थोडंसं पीठ घालू यातमध्ये. तर बघू शकता अशा प्रकारे मी गोळा तयार केला, स्टफिंग भरून घेतलेली आहे. तर थोडंसं प्रेस करायचं हलका त्याने आणि बघू शकता साईडला. तर बघू शकता अशा प्रकारे पराठा मी केलेला आहे आणि दोन्हीकडून छान शेकून घेऊ पण याला. एक तर तूप नाहीतर बटर लावून तुम्ही याला दोन्ही साईडला
तो दोन्हीकडून तो प्रकारे शिकून